शरीर साक्षात परमेश्वर या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय माणसाचा गैरसमज. वास्तविक माणसे आयुष्यभर सुखी जीवन प्राप्त करून घेण्यासाठी धडपड करीत असतात. प्रत्यक्षात मात्र हे ध्येय त्यांना साध्य करता येत नाही. याचे मुख्य कारण समजावून घेण्याचा प्रयत्न लोक करीत नाहीत. भरपूर सत्ता संपत्ती मिळवली की आपण सुखी होऊ असा गैरसमज जगातील जवळजवळ सर्व लोकांमध्ये असतो. याचे भयानक परिणाम इतिहास कालापासून ते आजतागायत अखिल मानवजात भोगीत आहे. तरीसुद्धा मानवजातीला योग्य ते शहाणपण सुचत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय. म्हणूनच जीवनविद्या सांगते, गत गोष्टींपासून जे धडे शिकत नाही ते गधडे होत. हा सर्व प्रकार घडतो याचे मुख्य कारण असे की जगातील प्रत्येक माणूस स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांचा किंचितही विचार करत नाही. आपण सुखी झालो म्हणजे झाले, इतरांचे काय वाटेल ते हो अशा धारणेने माणूस जीवन जगत असतो. माणसाचा हा प्रयत्न म्हणजे प्रत्यक्षात मूर्खपणाचा कळसच आहे. याचे एक कारण असे की तुम्ही जेव्हा इतरांचा विचार करीत नाही तेव्हा इतर कोणीही तुमच्याकडे ठुंकून सुद्धा पाहणार नाही. दुसरे कारण असे की तुम्ही एकट्याने सुखी होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रत्यक्षात इतरांशी संघर्ष निर्माण करण्यास कारणीभूत ठरणे होय. प्रत्येकजण असाच वागत असल्यामुळे मानवी जीवनात परस्परांबरोबर संघर्षच होत राहिलेला आहे. या सर्व घडामोडींचा दृश्य परिणाम असा की कोणीही सुखी तर होत नाहीच, उलट सर्वांनाच दुःखी जीवनाला सामोरे जावे लागते. जीवनात सुख कणभर व दुःख मनभर झाले आहे याचे हेच कारण होय. म्हणूनच जीवनविद्या सांगते, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि जीवनात संगीत निर्माण करा. वर म्हटल्याप्रमाणे माणूस हा समाजामध्ये राहणारा प्राणी आहे. एक माणूस बिघडला तर त्याचे अनिष्ट परिणाम इतरांवर होतात किंवा एक माणूस दुःखी झाला तर त्याचे अनिष्ट परिणाम इतरांवर होतात. घरामध्ये 10 माणसे आहेत, त्यांच्यापैकी एक जरी आजारी पडला तरी इतर सर्वांचे स्वास्थ्य बिघडते. त्याचप्रमाणे समाजामध्ये मोठ्या संख्येने माणसे दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, रोग वगैरे कारणांमुळे दुःखाने होरपळत असताना त्याचे अनिष्ट परिणाम समाजातील इतर लोकांवर होणार हे सांगावयास ज्योतिषाची गरज नाही. यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करणे शहाणपणाचे ठरेल. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.